16 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चंद्रपूर येथे धम्मदीक्षा दिलेल्या ऐतिहासिक भूमीत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी काढलेल्या भव्य मोर्चानंतर उरलेल्या संघर्ष निधीतून चंद्रपूरकर बौद्ध बांधवांनी तब्बल 2,91,240 रुपयांची रक्कम भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना सर्वोच्च न्यायालयातील महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यासाठी हस्तांतरित केली. हा कार्यक्रम बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन चंद्रपूर येथे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष अ.व्ही. टेंभरे हे होते. सुरुवातीला शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. भदंत सुरई ससाई यांनी आपल्या मनोगतात चंद्रपूरकर जनतेने मोठ्या श्रद्धेने व विश्वासाने दिलेला संघर्ष निधी चळवळीला नवी ऊर्जा देईल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भंते शांतीनागा, भंते नागसेन, भंते अनिरुद्ध थेरो, प्रवीण खोब्रागडे, खुशाल तेलंग, देशक खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे व तनुजा रायपुरे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित बौद्ध बांधवांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. चंद्रपूरच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा हा संघर्ष निधी हस्तांतरण समारंभ महाबोधी महाविहार मुक्ती चळवळीला नवे बळ देणारा ठरला आहे. त्याच्या पहिले अनेक अशा सभा झाल्या आणि त्याच्यामध्ये असं ठरवण्यात आलं की आपण 5 लाख रुपये जमा केलेले आहेत. त्याच्यातला खर्च होता 2,91,240 रुपये जो द्यायचा आहे. तर तो कोणाजवळ द्यायचा या संदर्भात 4-5 बैठका झाल्या आणि त्याच्यात आपली निष्कर्ष असा मिळाला की आर्य नागार्जुन सुरक्षित भंतेजी यांना 2,91,240 रुपये जो द्यायचा आहे त्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की आपल्याला दोन्ही प्रकारचे आंदोलन करावं लागतील. विनायक चार्य आणि आकाश लामा हे रस्त्यावरचे आंदोलन करतात, त्यांच्याजवळ निधी येऊन राहिला आहे आणि भंते सुरई ससाई यांनी एवढ्या वर्षापासून 90-91 पासून जे आंदोलन चालवलेलं आहे, आज ते 91 वर्षाचे स्वतः आहेत. त्यांच्याजवळ आज निधी नाही आहे आणि ते सुप्रीम कोर्टाची लढाई लढत आहेत. महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे म्हणून त्यांची सुप्रीम कोर्टामध्ये आत्ताच भंतेजींनी बाईट करताना सांगितलं 1993 पासून ते सुप्रीम कोर्टाची लढाई लढत आहे आणि आज सुप्रीम कोर्टाची लढाई लढत असताना त्याला पैसा भरपूर लागतो. म्हणून सर्व समितीच्या लोकांनी हा निर्णय घेतला की लढाई दोन्ही प्रकारची चालली पाहिजे. भंतेजींना सुप्रीम कोर्टाची लढाई लढत असताना हा निधी आपण द्यावा म्हणून तो आम्ही 2,91,240 रुपयांची भंतेजीला देण्याचा सर्व समितीने आणि सर्वांच्या संमतीने निर्णय घेतलेला आहे.